हेलिकॉप्टरचे पार्ट्स बनणार आहे. मला देखील संभ्रम आहे. मला आता नांदेडमध्ये आल्यानंतर कळलं की हेलिकॉप्टरचे पार्ट इथे बनवले जाणार आहेत. मला आता हेमंत पाटील साहेब म्हणाले की तुम्ही काय आता हेलिकॉप्टर बनवता का MIDC मार्फत. तर आतापर्यंत नांदेडचं विमानतळ हे MIDCकडे हे मला माहीत होतं, परंतु आम्ही ते वापरायला आता महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे दिलेलं आहे. परंतु हेलिकॉप्टरचा कारखाना कधी येणार आहे, कसा येणार आहे ह्याची मी पूर्ण माहिती घेईन आणि पुढच्या वेळी नांदेडला ज्यावेळी येईन त्यावेळी त्याचं स्पष्टीकरण करेन. मध्ये तो करार झालेला आहे, जवळपास 4000 कोटीचा तो करार आहे असं अशोक चव्हाणांनी ट्विट केलेलं होतं. काय खरी परिस्थिती? अशोक चव्हाण साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन आणि पुढच्या दौऱ्यामध्ये तुम्हाला सांगेन ना. परत एकदा येणार आहे. परवा उद्योग मंत्री उदय सामंत आले होते, त्यांनी मला सांगितलं की मला कल्पना नाही असं काही होणार आहे नांदेड. नाही, असं ते म्हणाले नाही. मला त्या विषयातली नीट माहिती घ्यावी, संभ्रम आहे असं म्हणाले नाही. विशेष त्याच्यामध्ये मला त्याच्यातली माहिती घ्यावी लागेल, कारण कसं आहे की हा मोठा प्रकल्प आहे आणि हा मोठा प्रकल्प नांदेडला येणारच आहे आणि हेली प्लांट हा नांदेडमध्ये होणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये सर्वे देखील संदर्भामध्ये अधिकारी देखील आलेले होते आणि हा उद्योग आम्ही स्वतः माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती केली होती की साहेब या नांदेड जिल्ह्यातल्या बेरोजगारी हटवण्याच्या संदर्भात, युवकांना रोजगार मिळवण्याच्या संदर्भात श्रेय त्याचं कोणाला मिळेल तर शेवटी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच मिळणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच नेतृत्वाखाली सर्व मंत्री काम करतात. त्यामुळे नांदेड हे रिमोट प्लेस आहे. नांदेडमधला हा मागासलेपणा दूर करण्यासाठी या ठिकाणी जर हेली प्लांट येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे. त्याचं ते सर्वे होईल आणि त्या सर्वेच्या नंतर जागा निश्चित होईल. सरकार त्याच्या बाबतीमध्ये सगळे निर्णय घेईल आणि उद्योग मंत्र्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय केला जाईल. नाही, असं असू शकत नसतं, कारण उद्योग मंत्र्यांना विश्वासात आधी सर्वे होईल आणि त्यांना विश्वासात घेऊनच हा विषय होईल. ठीक आहे. उद्योग मंत्र्यांना का माहित नाही की इथं प्रोजेक्ट येणार? MOU हे सगळे मुख्यमंत्री करत असतात, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते MOU झालेलं आहे. लवकरच त्यांच्याबरोबरच चर्चा करून ज्यावेळेस जागेची अलॉटमेंट हे ते असेल त्यावेळेस त्यांच्याशी चर्चा होईल. करार हा झाला तेव्हा दावसमध्ये करार झाला असं सांगण्यात आलं होतं, तेव्हा मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री सोबत होते. असं नसतात. प्रत्येक ठिकाणी आता कित्येक संभाजीनगरचे करार होतात, प्रत्येक ह्याला आपण उपस्थित राहावं असं नसते. काही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होतात, इंडस्ट्री सेक्रेटरीच्या उपस्थित होतात, तसा तो झालेला. त्याच्यात काही असं संभ्रम निर्माण करण्याचा काही विषय नाही आहे. मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात, त्याच्यामुळे नक्कीच तो प्रोजेक्ट. उदय सामंतांना माहीत नाही? माहीत असेल त्यांना, आता मला माहीत नाही. मी त्यांना विचारेन, त्याची चर्चा करेन. पालकमंत्री हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.